नमस्कार, सुखमंत्र चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गणपतीचे दिवस आता जवळच आलेले आहेत, त्यामुळे आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे गणपती लोक बनवतात। कोणाची श्रद्धा असेल त्याप्रमाणे कोणी गणपती बनवतात, पण मी आज तुम्हाला इथे बनवलेले शिंपल्यांचे गणपती दाखवणार आहे। मी हे गणपती शिंपल्यांपासून केलेत, हे तुम्ही इथे बघू शकताय की हे किती सुंदर आणि आकर्षक गणपती झालेले आहेत। आणि ह्या अशा प्रकारचे गणपती तुम्ही बनवू शकता। ते कसे बनवायचे त्याचाच मी व्हिडिओ तुम्हाला आज दाखवते। या इथे आपण बघू शकताय की गणपतीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी इथे ठेवलंय संपूर्ण मांडून। ह्या आपल्याला मुकुटासाठी हा शंख घेतलाय, हा कानांसाठी आहे, हा चेहरा बनवण्यासाठी आहे, हे दोन आपल्याला दातांसाठी आहे, हे सोंडेसाठी आहे, आणि हे पाय आणि ही आयुध आहेत गणपतीच्या हातामधली। आणि पुढे आपल्याला जो मुकुटाच्या पाठीमागे जो आपल्याला पूर्ण असा एक महिरप बनवायचा आहे त्याच्यासाठी हे अभ्रक आहे, ह्याच्यापासून आपण तो बनवणार आहोत। हा आपल्याला मोदक म्हणून ठेवायचा आहे। आणि हाय हातासाठी म्हणून हे मी शिंपले घेतलेले आहेत, जे आशीर्वादाचे हात आहेत आणि पाय आहेत लावायचे, त्याच्यासाठी मी हे शिंपले घेतलेले आहेत। हा जो शिंपला घेतलेला आहे हा आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून येणार आहे, बॅक साइड आहे म्हणजे ही गणपतीची। त्याच्यावरती आपण संपूर्ण हे शिंपले चिकटवून त्या पद्धतीने गणपती करणार आहोत। पण हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सर्वात, हे आपली बॉडी म्हणून आपण ह्याचा वापर करणार आहोत गणपतीची। या व्यतिरिक्त आहे ना, हे आपल्याला दात घासण्याचा ब्रश असतो, तर तो पण आपण घेऊ शकतो की हे जे शिंपल्यांमध्ये घाण असते ती काढण्यासाठी आपल्याला हा ब्रश लागेल। त्यानंतर हे ब्रश आपल्याला लागणार आहेत। आपली वस्तू तयार झाली, आपला गणपती तयार झाला की त्याला रंग देण्यासाठी आपण हे ब्रश वापरणार आहोत। त्यानंतर सोनेरी रंग आणि हा एक चंदेरी रंग आहे, जो मुकुटाला वगैरे किंवा गणपतीच्या शरीराला देण्यासाठी मी आणलाय। अशा पद्धतीचा तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही इथे देऊ शकता। आणि चिकटवण्यासाठी मी ही ग्लू गन आणलेली आहे, ह्याचा पण तुम्ही वापर करू शकता। शिवाय तुम्ही फेविकॉलचाही वापर करू शकता। जर तुम्ही फेविकॉलने चिकटवलात तर चिकटवायला वेळ लागतो, पण कायमस्वरूपी चिकटतं ते आणि तुटत नाही, ते ह्यानीही तुटणार नाहीये। पण अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने चिकटवायचं त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता। गणपती बसवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लागतो, तर तो ह्या पद्धतीचा तुम्ही बनवू शकता। हे आहेत शिंपले आहेत, हे पण एक प्रकारचे कालवांचे शिंपले ह्याला म्हणतात। ह्याच्यापासून तुम्ही एक बेस बनवून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे लाकडी ठोकळा वगैरे असेल ज्याच्यामध्ये गणपती व्यवस्थित बसू शकेल तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता। हे फक्त आपल्याला गणपती बसवण्यासाठी ह्याचा वापर आपल्याला करायचा आहे। इथे आपण आता गणपतीचा चेहरा बनवण्याचा प्रयत्न करतोय। हा शंख आहे मी घेतलेला, आणि त्या शंखापासून आपल्याला गणपतीचा चेहरा तयार करायचा आहे। या इथे गणपतीच्या कानाचा शिंपला आपण चिकटवतोय। तो गणपतीच्या कानाचा शिंपला आपल्याला डबल तसाच्या तसाच मिळतो, म्हणजे तो आपण घेऊन उजवा आणि डावा बघून त्याला आपण चिकटवायचा आहे। या सोंडेच्या आकाराचा शिंपला इथे मी घेतलेला आहे, आणि आता सोंडेच्या आकाराप्रमाणे गणपतीची सरळ सोंड मी चिकटवलेली आहे इथे। चतुर्भुज गणपती आपण बनवणार आहोत, त्यापैकी हा पहिला हात मी इथे चिकटवते। तो शंखाचा डायरेक्टच मिळतोय आपल्याला, तो तसाच्या तसा आपण इथे चिकटवायचा आहे। हा आता मुकुटाचा शिंपला आहे, आपण याचा मुकुट बनवतो आहोत, त्यामुळे त्याला मुकुटाप्रमाणे व्यवस्थित ॲडजस्ट करून हा असा चिकटवायचा आहे। हा आता गणपतीला आपण बसवणार आहोत, त्यामुळे त्याला पाठीमागे बॅक साईडला काहीतरी बसवायला हवं आहे असं, जेणेकरून गणपती व्यवस्थित बसू शकेल। त्यासाठी आपण हे आता लावतोय ॲडिशनल मागच्या साईडने। गणपतीचे आपण आता पुढील हात बनवतो आहोत। त्याच्यापैकी एक हात आशीर्वादाचा आहे आणि दुसरा हात प्रसादाचा आहे, ज्याच्यावर आपण मोदक ठेवणार आहोत। आणि एका हाताने गणपती आशीर्वाद देतोय, तर त्याचा हात आशीर्वादाचा आहे। अशा प्रकारे आपण दोन वेगवेगळे हात बनवतो इथे। इथे हात चिकटवत असताना आपण काळजी अशी घ्यायची आहे की तो हात चिकटेपर्यंत आपण व्यवस्थितपणे त्याला धरून ठेवायचा आहे, जेणेकरून तो वाळेल
आणि व्यवस्थितरित्या हात चिकटेल अशा प्रकारे तो चिकटवायचा आहे। तुम्ही यासाठी फेविग्लूच्या ऐवजी फेविक्विकही घेऊ शकता, जिथे पटकन चिकटेल तो। हा आपण आता इथे मोदक चिकटवणार आहोत गणपतीचा। तर तो शिंपलाही असाच ओरिजिनल आम्हाला गणपतीच्या मोदकासारखाच मिळतो। तो आपल्याला हळूवारपणे हातावरती त्याच्या चिकटवायचा आहे। हा एक पाय इथे मी आता चिकटवलेला आहे आणि दुसराही पाय तशाच पद्धतीने चिकटवायचा आहे। गणपती अर्धी मांडी घालून बसलेला आहे अशी संकल्पना आहे, त्यामुळे एक पाय आडवा आपली मांडी मोडलेला आणि दुसरा पाय थोडासा सरळ आहे, ज्याला पुढे पाऊल लावणार आहोत आपण। आपला बराचसा गणपती तयार झालेला आहे आणि आपण आता इथे गणपतीला पाऊल लावणार आहोत, पुढचं पाऊल। पण आपण असं वाटेल ते लावूच शकत नाही। आता ही शिंपली पण आहे, पण ही पाऊल म्हणून इथे तुम्हाला चांगली दिसणार नाहीये। त्यासाठी आपण आता छोटं शोधणार आहोत की त्याला मॅच होईल बरोबर पद्धतशीर। तर या इतपत अशी शिंपली आपण इथे लावली तरी पण ती चांगली नाही दिसत आहे बघा, पण हेच आपण इकडे छोटी शिंपली लावली तर ती खूपच चांगली दिसते आहे। आणि या पद्धतीने आपल्याला असं शिंपल्यांमधून भरपूर शिंपल्या आणून त्याच्यामध्ये आपल्याला खूप सर्च करायला लागतं की काय चांगलं दिसतंय आणि काय चांगलं दिसत नाहीये। हे सर्च करूनच मग तुम्ही गणपतीला पाऊल किंवा पाय लावा। इथे गणपतीचे आता आपण दात चिकटवतोय, 2 सुळे गणपतीला चिकटवणार आहोत आपण। इथे आपण आता गणपतीच्या हातामधली आयुधं बनवणार आहोत। प्रतिकात्मक अशा प्रकारची ती आयुधं आहेत, त्याच्यामध्ये शंखचक्र गदा पद्म असतं, त्या पद्धतीने जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण तिथे लावणार आहोत। हे अभ्रक आहे, त्या अभ्रकापासून आपण आता प्रभावळ बनवतोय गणपतीच्या पाठीमागची। त्याला आपण असे दाते तयार करून त्याच्यापासून आपण आता प्रभावळ बनवणार आहोत। हे कापायला खूपच हलकं असतं, खूपच सावकाश हे तुम्हाला कापावं लागेल, कारण हे तुटू शकतं। अभ्रक खूपच नाजूक असतं कारण, त्यामुळे धारेच्या कात्रीने तुम्ही त्याला असे दाते देऊ शकता। ही आता गणपतीला आपण इकडे मागच्या साईडला प्रभावळ लावतोय आणि अशा प्रकारे आपली ही गणपतीची सुंदर आकर्षक मूर्ती तयार झालेली आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपण त्याला रंगकाम करणार आहोत।
प्रकारे आपण हा आता गणपती बनवलेला आहे, बनवून पूर्ण झालेला आहे। हा संपूर्ण शिंपल्यांचा गणपती आहे आणि याला फक्त बेस आहे जो तो बसवायला जसा गणपतीला पाट लागतो त्या पद्धतीने मी लाकडाचा पाट घेतलाय छोटा। आणि ह्याला तुम्ही कोणत्या प्रकारचा ज्या प्रकारचं तुम्हाला रंगकाम करायचं आहे त्या प्रकारचा रंग तुम्ही याला लावू शकता, वेगवेगळ्या रंगामध्ये याला रंगवू शकता। आणि हाच माझ्या आजच्या गणपती बनवण्याचा सुखमंत्र आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचा असा गणपती बनवू शकता आणि गणपती तुम्ही त्याला ठेवू शकता। हा गणपती मी जो बनवलाय तो तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा।